विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 10 मध्ये क्वेश्चन नंबर 3 वर्ड प्रॉब्लेम आहे 3 ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. फर्स्ट आहे, सुयोग bought 2.5 kg of sugar and Ashish brought 3.5 kg. How much sugar did they brought altogether? If sugar cost 32 rupees per kg, how much did they spend on the sugar they brought? तर पहिल्यांदा वाचून घ्यायचं आणि तो क्वेश्चन समजून घ्यायचा काय म्हटलं आहे. इथे पहा काय म्हणजे सुयोगने ब्रॉट केली, खरेदी केली किती 2.5 kg शुगर खरेदी केली आहे. ठीक आहे. अँड आशिष ब्रॉट 3.5 kg. तर आशिषने खरेदी केली 3.5 kg शुगर. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर? तर दोघांनी मिळून एकत्र किती शुगर खरेदी केलेली आहे हे पहिले सांगितलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच शुगर डिड दे ब्रॉट बाय ऑल टुगेदर? दोघांनी मिळून एकत्र किती शुगर खरेदी केली? क्वेश्चन दोन क्वेश्चन याच्यामध्ये. हा पहिला. सेकंड, इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर केजी. जर एका किलो शुगरची प्राइस दिलेली आहे, कॉस्ट दिलेली आहे 32 रुपीज पर केजी. एका केजी शुगरची कॉस्ट आहे. हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे ब्रॉट? तर त्यांनी जेवढी काही शुगर खरेदी केली तर त्या तेवढ्या शुगरवर किती रुपये त्यांना स्पेंड करावे लागले, खर्च करावे लागले? हा आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. तर सगळ्यात आधी आपण सॉल्व करू. सुयोगने किती खरेदी केली? शुगर ब्रॉट लिहायचं येते असं, शुगर ब्रॉट बाय सुयशने किती शुगर खरेदी केलेली होती? 2.5 kg. 2.5 kg त्याने शुगर खरेदी केलेली होती. लिहून घ्यायचं, शुगर ब्रॉट बाय सुयोग इज इक्वल टू 2.5 kg. दुसरा आहे आशिष. शुगर ब्रॉट बाय आशिषने किती खरेदी केली होती? 3.5 kg. ठीक आहे. दोघांनी. आणि क्वेश्चन काय विचारलं होतं की हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर? दोघांनी मिळून किती शुगर खरेदी केली? तर लिहायचं टोटल शुगर ब्रॉट बाय सुयश अँड आशिष. दोघांनी किती खरेदी केली? तर काय करावं लागेल? दोघांनी खरेदी केली तर ऍडिशन करावं लागेल. तर सुयशने पहा 2.5 kg सुयशने केलेली होती खरेदी, प्लस का बरं आलाय? कारण की आपल्याला दोघांची ऍडिशन करायची म्हणून प्लस आलेलं आहे. नंतर आशिषने किती खरेदी केली होती? 3.5 kg प्लस 3.5 kg. या दोघांची आपल्याला प्लस करायची, ऍड करायचं. ठीक आहे. सॉल्व करू. या आपण सांगितलं होतं हा डिनॉमिनेटर आहे, हा फ्रॅक्शन आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होते. 2 × 2 प्लस याची ॲडिशन होते, प्लस असते इथे, काही नाही म्हणजे प्लस आहे तिथे, प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शन आणि डिनॉमिनेटर 3 मल्टिप्लाइड बाय 2. हा न्यूमरेटर आहे, त्याच्यामध्ये प्लस करायचा आणि डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे तो लिहायचा. म्हणजे 3 × 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. थर्ड स्टेप करा मल्टिप्लिकेशन. 2 × 2 4 प्लस 1 5 बाय 2 प्लस 3 × 2 6 प्लस 1 7 बाय 2. इथे डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायची काही गरज नाही. मग न्यूमरेटरची ॲडिशन करा. ॲडिशन असल्यामुळे ॲडिशन 5 + 7 2 कॉमन घ्यायचे, 2 5 + 7 12 बाय 2. आपला आन्सर आला आहे 12 बाय 2. याला रिड्यूस करता येईल, आपल्याला डिवाइड करता येईल. याला मी 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने रिड्यूस करतो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा रिड्यूस करतो म्हणजे कमी करणं, सारख्या नंबरने त्याला डिवाइड, मल्टिप्लाय नाही करत असते, डिवाइड करत असते सारख्या नंबरने. याला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं. दोघांना जर मी 2 ने डिवाइड केलं तर इथे आला माझा आन्सर 6 बाय 1. 6 बाय 1 म्हणजे 6. म्हणजे दोघांनी मिळून टोटल शुगर ब्रॉट बाय सुयश अँड आशिष इज इक्वल टू 6 kg. दोघांनी मिळून 6 किलो साखर खरेदी केलेली आहे. इथे लिहायचं. मग हा झाला क्वेश्चन नंबर 1. सेकंड क्वेश्चन काय म्हणते? कॉस्ट इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर केजी. जर एका किलो शुगरची कॉस्ट 32 रुपीज असेल, हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे ब्रॉट? तर त्यांनी एकूण म्हणजे किती? एकूण जे खरेदी केली, एकूण खरेदी केली 6 kg. एकूण खरेदी केली 6 kg. तर एका किलो कॉस्ट म्हणजे एका किलोची जर प्राइस 32 रुपीज आहे तर 6 किलोची किती असेल ते फाइंड करायचं. हा क्वेश्चन सेकंड याच्यामधला. इथे लिहायचं कॉस्ट ऑफ 1 kg शुगर इज इक्वल टू 32. म्हणजे एका किलोची प्राइस दिलेली आपल्याला 32 रुपीज. ठीक आहे. तर आपल्याला कितीची काढायची आहे? 6 kg, कारण दोघांनी मिळून 6 kg खरेदी केलेली होती. मग लिहायचं देअरफॉर कॉस्ट ऑफ 6 kg शुगर इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा 32 मल्टिप्लाइड बाय 6. 32 मल्टिप्लाइड बाय 6 केलं, आपल्याला आन्सर मिळालं 190. म्हणजे 190 रुपीज त्यांनी 192 रुपीज त्यांनी काय केले? स्पेंड केले, खर्च केले शुगर घेण्याकरता, साखर घेण्याकरता.
ते लिहायचं देअरफोर. आता वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल, डायरेक्ट सॉल्व नाही करता येत. देअरफोर दे ब्रॉट 6 kg sugar all together and total money spent on sugar is ₹192. या पद्धतीने आन्सर मध्ये खाली लिहावं लागेल. म्हणजे 192 रुपीज त्यांना काय करावं लागले, स्पेंड करावं लागले. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. या पद्धतीने सॉल्व करायचं. मी तुम्हाला फोटो पाठवले आता. नंतर पहा क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पहा, आराधना grows potatoes in 2/5 part of her garden, greens in 1/3 part and brinjals in the remaining part. On how much of her plot did she planted brinjal? या वर्ड प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा वाचून घ्यायचं 2 वेळा 3 वेळा, तो समजून घ्यायचा आणि मग नंतर सॉल्व करायचं. पहा आराधनाने काय ग्रो केलं म्हणजे पोटॅटो इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन. म्हणजे तिच्याकडे जे काही गार्डन होतं त्या गार्डन या गार्डन मधून फक्त 2/5 पार्ट मध्ये तिने काय लावले, पोटॅटो लावले. ठीक. ग्रीन्स इन 1/3 पार्ट मध्ये तिने काय लावलेलं आहे, ग्रीन्स. ठीक आहे. अँड ब्रिंजल्स इन रिमेनिंग पार्ट. आणि जो शिल्लक पार्ट होता त्या शिल्लक रिमेनिंग पार्ट मध्ये तिने काय लावलेलं आहे, ब्रिंजल्स लावलेलं आहे. ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डिड शी प्लांट ब्रिंजल. तर ब्रिंजल किती पार्ट मध्ये लावलेलं आहे हे फाइंड करायचं आपल्याला. 2/5 पार्ट मध्ये तर पोटॅटो लावला, 1/3 पार्ट मध्ये काय लावलेलं तिने, ग्रीन्स लावलेला आहे. मग उरलेला जो पार्ट होता त्याच्यामध्ये ब्रिंजल लावलेला, पण किती पार्ट मध्ये लावलेला आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर पहा आन्सर मध्ये कसं लिहायचं, पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय पोटॅटो. पोटॅटो किती पार्ट मध्ये ऑक्युपाय केले ते, प्लस ग्रीन्स किती पार्ट मध्ये ते ऍड करायचं, प्लस ब्रिंजल. या जर तिघांची जर मी ऍडिशन केली, पोटॅटो एवढ्या पार्ट मध्ये पोटॅटो लावले, ग्रीन्स लावले एवढ्या पार्ट मध्ये आणि ब्रिंजल्स लावले, म्हणजे तिन्ही कुठे लावलेले आहे, एका एंटायर गार्डन मध्ये लावलेलं आहे, एका पार्ट मध्ये लावलेलं आहे. एक पार्ट आहे, एक संपूर्ण पार्ट आहे, म्हणजे हा एक पूर्ण पार्ट आहे. या पूर्ण पार्ट मध्ये पोटॅटो, ब्रिंजल्स आणि ग्रीन्स एवढं लावलेलं आहे. तर आपल्याला फाइंड करताना काय करावं लागेल, तो पूर्ण पार्ट म्हणजे 1 एंटायर गार्डन हे कन्सिडर करावं लागेल. 1 एंटायर गार्डन आहे, एक गार्डन आहे, एक प्लॉट आहे, त्या एंटायर गार्डन मध्ये एवढं त्यांनी ग्रोथ केलेलं आहे. तर सेकंड स्टेप मध्ये आता देअरफोर पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय ब्रिंजल इज इक्वल टू 1. हा 1 घ्यायचा. 1 मध्ये काय आहे, तो 1 पूर्ण पार्ट आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय ब्रिंजल. ब्रिंजल किती पार्ट मध्ये तिने लावलेला आहे ते फाइंड करायचं. ठीक आहे. तर काय करायचं, 1 हा काय आलेला आहे, पूर्ण एंटायर गार्डन आलेला आहे. 1 मधून जर मी पोटॅटो, पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय पोटॅटो प्लस पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय ग्रीन्स, हे दोन, या दोघांची प्लस केली आणि ते प्लस करून जर 1 मधून जर मी मायनस केलं तर मला किती पार्ट मध्ये ब्रिंजल्स लावलेले आहे ते फाइंड करता येईल. पहा 1 हा काय आलेला, पूर्ण एंटायर गार्डन आहे, एक पार्ट आहे तो पूर्ण, त्याच्यामधून मायनस करायचं. काय मायनस करायचं, इथे दिलेलं आहे पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय पोटॅटो. पोटॅटो किती पार्ट मध्ये लावलेले होते तिने, 2/5 पार्ट मध्ये पोटॅटो लावले, प्लस नंतर पार्ट ऑफ गार्डन ऑक्युपाइड बाय ग्रीन्स किती पार्ट मध्ये लावले आहे, 1/3 पार्ट मध्ये ग्रीन लावले. या दोघांची प्लस केली आणि एंटायर पूर्ण जो एक गार्डन होतं त्याच्यामधून जर मी मायनस केलं तर शिल्लक जो रिमेनिंग जो पार्ट आहे तो मला ब्रिंजल किती पार्ट मध्ये लावला आहे ते मिळेल. करा मग सर, 1 - 2/5 प्लस 1/3. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही आहे. मग डिनॉमिनेटर सेम नाही आहे तर डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग करा, 5 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ला 5 ने मल्टिप्लाय करा. 2/5 लिहायचे, या 5 ला किती मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 3. डिनॉमिनेटर मध्ये 3 घेतले म्हणून न्यूमरेटर मध्ये सुद्धा 3 घ्यावे, प्लस मग 1/3. 3 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे, परत 5 ने मल्टिप्लाय बाय 5. डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे म्हणून न्यूमरेटर मध्ये सुद्धा 5 मल्टिप्लाय. 1 - 2 * 3 6, 5 * 3 15 प्लस 1 * 5 5, 3 * 5 15. डिनॉमिनेटर सेम आहे, सेम करायची गरज नाही. 1 ची 1 लिहिले -6 प्लस 5, 6 प्लस 5 डिवाइडेड बाय 15 कॉमन असल्यामुळे 15 लिहिले मी. 1 - 6 प्लस 5 11/50. ठीक आहे, हे आन्सर मिळालं. 1 - 11/50. आता इथे मायनस आहे,
त्याच्यामुळे मायनसच करावं लागेल. करा 15 इंटू 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होते. मायनस आहे ठीक आहे, पण या दोघांचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन 15 इंटू 1 15 मायनस 11. आपण नेहमी प्लस करत होतो कारण तिथे प्लस राहत होते, आता मायनस आहे. पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 इंटू 1 15 मायनस 11 15 मायनस 11 अपॉन किती 15 15 मायनस 11 4 अपॉन 15. म्हणजे हे झालं आपलं 4/5 हे झालं आपलं आन्सर. म्हणजे आराधनाने काय केलं, जो ब्रिंजल लावला तो लावला 4/5 पार्टमध्ये. दिलीस आराधना प्लांटेड ब्रिंजल्स ऑन 4/5 पार्ट ऑफ आवर प्लॉट. म्हणजे पूर्ण प्लॉटमधून 2/5 तर त्यांनी हे लावलं होतं पोटॅटो, ग्रीन्स लावले होते 1/3 पार्टमध्ये, आणि ब्रिंजल्स किती पार्टमध्ये लावले होते तर ब्रिंजल्स लावले 4/5 पार्टमध्ये ब्रिंजल्स लावले होते. या पद्धतीने करावं लागेल. हा 1 हे समजलं तुम्हाला, 1 काय 1 पूर्ण गार्डन आहे ते, म्हणून तो 1 घ्यावा लागेल. आणि पोटॅटो किती पार्ट्समध्ये लावले होते ते आणि ग्रीन्स किती पार्टमध्ये लावले होते त्या दोघांची ॲडिशन केली आणि पूर्ण गार्डनमधून तो पूर्ण पार्टमधून तो मायनस केला. म्हणजे रिमेनिंग पार्ट जो मिळाला तर तो मला मिळाला ब्रिंजल्सचा. ब्रिंजल्स लावले त्यांनी 4/5 पार्ट 4/15 पार्टमध्ये मी ब्रिंजल्स लावले. या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन करायचं आहे. काही अडचण असेल